Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र छाननी दरम्यान त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला. या जल्लोषाच्या वेळी विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना चॅलेंज केलंय. अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा, पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, अशा शब्दात विक्रांत पाटलांनी अगदी पेशाने दादांना आव्हान दिलंय. तर काही दिवसांपूर्वी हेच बाळराजे पाटील अजित पवारांचं स्वागत करताना त्यांच्या पाया पडत असल्याचा व्हिडिओही या व्हायरल आव्हानानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे दादा दादा म्हणून जे दादांचे पाया पडत होते, दिवस रात्र अजितदादांच्या मागे फिरत होते, तेच आता दादांना चॅलेंज देत आहेत, अशी टीका होतीये. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही. थिटे यांचा मतदान यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकीचा आहे. थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाहीये. सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे, अशी 4 कारणं देत थिटेंचा अर्ज बाद करण्यात आल्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी गंभीर आरोप करत पोस्ट केली आहे. पैसा ओतून हा आनंद विकत घेतला असले रडीचा डाव खेळायची सवय तुमच्या परंपरेने आलेलीच आहे. पेंढ्यांमध्ये उभी जाळणारे माणसाची राख न मिळू देणारी प्रजाती तुम्ही. एक छोटा कागद बदलायला किती वेळ लावणार, असं म्हणत उज्ज्वला थिटे यांनी गंभीर आरोप केलेत. अनगर ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर अनगरमध्ये पहिलीच निवडणूक पार पडतीये. या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. आतापर्यंतच्या परंपरेनुसार अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा पाटील समर्थकांना होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अनगरच्या आतापर्यंतच्या बिनविरोधच्या परंपरेला ब्रेक लागला होता. मात्र उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी गुलाल उधळला आणि या जल्लोषात अजितदादांना चॅलेंज केलं. विजयकुमार बाबरसोबत मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, सोलापूर.